हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि जर आपल्या चॅनेलवरती कोणी नवीन असेल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असतील तर व्हिडिओ स्किप न करता पहा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला छान वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी सकाळी नेहमीप्रमाणे माझी क्लिनिंगची जी काही कामे असतात तर ती मी करायला घेत असते. तर आज म्हटलं चला सोफ्यावरच्या ज्या काही गाद्या वगैरे आहेत तर त्या खाली काढून घेऊयात आणि त्याच्या मागे जो काही कचरा वगैरे असेल तर म्हटलं तो झाडून वगैरे घेऊयात. बरेच दिवस झालं ही जी क्लिनिंग आहे तर ती मी केलेलीच नव्हती. आणि याच्या मागे आहेत ना बघा, बरेचसे जे काही जीविकाचे पेन वगैरे असतात, पेन्सिल असतात, इरेझर सगळं इथे पडलेलं असतं. आणि सकाळी ती स्कूलला निघाली की तिची घाई असते, हे सापडत नाहीये, ते सापडत नाहीये. आणि मग ज्यावेळेस बघा मी अशी क्लिनिंग करायला घेते ना त्यावेळेस मला इथे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या सापडत असतात. म्हणजे स्केल वगैरे सुद्धा इथेच असते, सगळं इथेच असतं. फक्त ती जे आहेत ना अभ्यास वगैरे करताना साईडला थोडासा गॅप आहे गार्डनमध्ये आणि सोफ्यामध्ये, तर मग तिथे ते जरी राहिलं ना तरी सुद्धा ते दिसून पण येत नाही आणि कळत सुद्धा नाही की इथे काहीतरी आहे म्हणून. आणि ज्यावेळेस मग असे सोफे वगैरे झटकून घेते ना त्यावेळेस मग या ज्या गोष्टी असतात ना तर त्या मला नेहमी सापडत असतात. आणि मग ती आल्यानंतर ना मग या गोष्टी तिला दिल्या की तिला खूप आनंद होतो, कारण की सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या ती अगदी व्यवस्थित सांभाळून ठेवते. आणि मग जर असं हरवलं ना तर मग तिला सुद्धा थोडंसं वाईट वाटतं, पण सापडल्यानंतर ना मग तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना तो वेगळाच असतो. तर आता इथे आहेत ना बेडशीट ज्या आहेत ना तर त्या सुद्धा चेंज करून घेणार होते, कारण की म्हटलं बरेच दिवस झालं केलेल्याच नव्हत्या चेंज आणि रोज पावसामुळे म्हटलं आज उद्या करूयात. पण शेवटी मग म्हटलं की चला फायनली एकदा चेंज जे आहे ते करून घेऊयात. आता पाऊस वगैरेचं तर काही लक्षण दिसत नव्हतं की पाऊस वगैरे येईल म्हणून मग मी बेडशीट ज्या आहेत तर त्या चेंज करायला घेतल्या. आणि दुपारी जो आहेत ना तो पाऊस खूप आलेला होता, पण मग म्हटलं की चला आता राहू देत, एकदा चेंज केलेले आहेत. तर आता इथे मग बेडशीट वगैरे चेंज करून घेते. आणि बघा आपण जेव्हा असं क्लिनिंग वगैरे करतो ना त्यावेळेस आपण थोडासा जरी बदल केला ना घरामध्ये, म्हणजे बेडशीट वगैरे चेंज करणं असू द्यात किंवा थोडीशी क्लिनिंग असू द्यात किंवा डस्टिंग वगैरे जरी आपण करून घेतली ना तरी सुद्धा बघा घराचा जो लुक असतो ना तो पूर्ण चेंज होऊन जातो. म्हणजे अगदी या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण व्यवस्थित आवरून वगैरे ठेवल्या ना बघा की ते दिसताना आहेत ना खूप छान दिसतं आणि आपलं मन सुद्धा ते पाहिल्यानंतर आहेत ना प्रसन्न होतं. आणि असं वाटतं की 2 ते 3 वेळा येऊन या गोष्टींकडेच पाहावं की आज आपण किती छान पद्धतीने अशी क्लिनिंग जी आहे ना तर ती केलेली आहे. आणि आपलं घर नेहमी स्वच्छ नीटनेटकं साफसुथरं दिसण्यासाठी येत नाही, या गोष्टी आपण आठवड्यातून एकदा का होईना केल्याच पाहिजे, जेणेकरून घर जे आहे ते खूप छान दिसतं आणि घरातील जे वातावरण असतं तर ते सुद्धा प्रसन्न होऊन जातं. आता इकडच्या साईडचा जो सोफा आहे ना बघा तर तो 2 सोफ्यांचा एक सोफा आम्ही करून घेतलेला आहे, कारण की इकडे छोटा सोफा आधी बनवलेला होता पण ते दिसताना खूपच छोटा वाटत होता, म्हणून मग आम्ही पुन्हा डबल जो सोफा आहे तो करून घेतला आणि तो एकत्र असा जॉईन करून घेतला. त्याच्यामुळे या सोफ्यावरची गादी सुद्धा भरपूर मोठी आहे. त्याच्यामुळे मग मी ज्या काही आपल्या बेडशीट वगैरे बघा आपल्याला विकण्यासाठी दारावरती येतात किंवा मॉलमध्ये सुद्धा भेटतात डबलच्या बेडशीट, तर मग मी काय करते या डबल बेडच्या ज्या बेडशीट असतात ना तर त्याच मी कट करून घेते आणि ते सोफ्यावरती टाकण्यासाठी त्या मी वापरत असते, जेणेकरून जरी कधी काही खराब वगैरे झाल्या तरी सुद्धा त्या पटकन धुता वगैरे येतात आणि जी सोफ्याची गादी आहे तर ती सुद्धा खराब होत नाही. तर आता सोफे वगैरे झटकून घेतले आणि त्याच्यानंतर मग म्हटलं ज्या काही ट्रॉलीज वगैरे आहेत तर मग म्हटलं तिथल्या सुद्धा जी काही धूळ वगैरे असेल तर ती सुद्धा क्लीन करून घेऊयात, कारण की 15 ते 20 दिवसातून एकदा ट्रॉलीज वगैरे बाहेर काढून मी सगळं हे व्यवस्थित असे झाडून वगैरे घेत असते. आता दररोजच्या दररोज तर बघा ही क्लिनिंग करणं काही शक्य होत नाही, कारण की हे काम इतकं सोपं नाही आहे जेवढं ते दिसतं. त्यासाठी खूप मेहनत जी आहे ती घ्यावी लागते. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आवरण्यासाठी आपल्याला बराचसा वेळ जातो आणि मग पूर्ण ट्रॉलीज बाहेर काढणं, त्याच्यानंतर त्याच्या खाली झाडून वगैरे घेणं, क्लिनिंग करून घेणं हे खूपच अवघड आहे. ते दिसताना दिसतं की खूप छोटंसं काम आहे, पण ज्यावेळेस आपण ते करायला घेतो ना त्याच वेळेस आपल्याला समजतं की यामध्ये आपला किती वेळ जातोय आणि किती मेहनत लागते. तर आता सगळ्या ट्रॉलीज वगैरे ज्या आहेत ना तर त्या मी बाहेर काढून घेतल्या, सगळं झाडून वगैरे घेतलं, कारण की कसं होतं बघा घरं वगैरे झाडताना आहेत ना थोडासा कचरा वगैरे म्हणा किंवा धूळ वगैरे म्हणा तिथे जातेच आणि मग रोजच्या रोज तर ते जमत नाही. म्हणून मग जेव्हा कधी मला जमेल, ज्यावेळेस कधी मला वेळ असेल त्यावेळेस मग ही जी क्लिनिंग
असते ना तर ती मी करून घेत असते आणि ट्रॉली ज्या आहेत तर त्या अगदी सहजासहजी बाहेर सुद्धा येतात झाडून वगैरे घेताना अगदी जे काम आहे ना ते माझं सोपं होऊन जातं। या काही फिक्स वगैरे केलेल्या नाहीयेत त्याच्यामुळे क्लिनिंग वगैरे करताना मला बरंचसं काम जे आहे ते सोपं होऊन जातं, कारण की बऱ्याच जणांचं असं असतं की फर्निचर जे आहे ते एकदमच असं फिक्स करून ठेवलेलं असतं, त्याच्यामुळे क्लिनिंग वगैरे जी आहे ना ती त्यांना अजिबात करता येत नाही। पण आम्ही बनवून घेताना अशाच पद्धतीने बनवून घेतलेलं आहे जेणेकरून त्यामध्ये सामान वगैरे सुद्धा भरपूर ठेवता येतं आणि मग क्लिनिंग वगैरे करताना सुद्धा आपल्याला ते अगदी सहजपणे क्लिनिंग जी आहे तर ती करता येते। तर आता बाहेरची क्लिनिंग केली, त्याच्यानंतर बेडवरची सुद्धा बेडशीट जी आहे तर ती चेंज करून घ्यायची होती आणि बघा अगदी छोटासा बदल जरी केला ना तरी सुद्धा जो रूमचा लुक असतो ना तो चेंज होऊन जातो आणि या गोष्टी आपण वरच्यावर केल्या पाहिजेत। जर आपलं घर आपल्याला छान स्वच्छ सुंदर नीटनेटकं दिसावं असं जर वाटत असेल ना तर मग आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा ही जी क्लिनिंग आहे ना तर ती आपण करायलाच पाहिजे। तर आता बघा रोजच्या रोज तर क्लिनिंग असतेच, त्याच्यामुळे ना ज्यावेळेस आपण अशी क्लिनिंग करायला घेतो ना त्यावेळेस मग जास्त काही लोड जो आहे तो कामाचा राहत नाही, कारण की वरच्यावर तर आपली क्लिनिंग जी आहे तर ती चालूच असते आणि तुम्ही माझ्या व्हिडिओमधून सुद्धा पाहत असाल की रोजच्या रोज माझी जी घरातली क्लिनिंगची कामे असतात ना तर ती मी रोजच्या रोज करत असते अगदी न चुकता। त्याच्यामुळे ज्यावेळेस मग मी अशी क्लिनिंग करायला घेते ना त्यावेळेस मग मला जास्त वेळ जो आहे तो लागत नाही। आणि दुपारी बघा अचानक पाऊस जो आहे तो खूप जोराचा आलेला होता, म्हणजे मी स्वयंपाक करायला घेतला आणि दुपार पण म्हणता येणार नाही, म्हणजे 10 सव्वा 10चाच टायमिंग असेल आणि पाऊस जो आहे तो खूप जोराचा यायला सुरुवात झालेली होती आणि दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत कंटिन्यू पाऊस जो आहे ना तो चालूच होता आणि बरेच दिवस झालं पावसाचं वातावरण होतं, पाऊस काही येत नव्हता। आणि बघा मी स्वयंपाक करायला लागले की इथे हे पक्षी आहेत ना ते असे येऊन बसतात, म्हणजे ज्यावेळेस पाऊस येतो ना बघा त्यावेळेस सगळे पक्षी जे आहेत ना तर ते असे खिडक्यांवरती येऊन बसतात आणि ते पाहायला सुद्धा छान वाटतं, कारण की एवढ्या जवळून तर आपण कधी पक्षी पाहायला मिळतच नाहीत। आणि आमच्या इथे तर मग पावसाळा सुरू झाला की अगदी वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कलरचे पक्षी जे आहेत ना तर ते पाहायला मिळतात आणि पावसाचा ज्यावेळेस सीझन असतो त्याच वेळेस या गोष्टी ज्या आहेत त्या अनुभवायला येतात। आणि आता इथे बघा ही ना आमच्या घराची बॅक साईड आहे आणि इथे आमचा भुईमुग आहे आणि बरेच दिवस झालं पावसामुळे ना तो सुकायलाच लागलेला होता, पाऊसच नव्हता अजिबात। पण आता पावसाळा सुरू झालेला आहे म्हटल्यावरती सगळेजणच पावसाकडे डोळे लावून बसलेले होते की कधी पाऊस येईल, कारण की पिकांचं मग अशामुळे नुकसान होतं आणि खरंच खूप छान वाटत होतं पाऊस आल्यामुळे। आणि इथे बघा आमचा भुईमुग आहे जो की आता खूप छान हिरवागार असा दिसत आहे पावसाच्या वातावरणामुळे। आता त्यानंतर मग काय केलं, सगळ्या खिडक्या वगैरे लावून घेतल्या, कारण की पाऊस यायला लागलेला होता त्यामुळे पाणी जे आहे ते आतमध्ये येतं। तर मग म्हटलं चला आता भाकरी वगैरे करून घेतल्या आणि आता म्हटलं अंड्याची भुर्जी जी आहे तर ती बनवायला घेऊयात। तर आता मग अंड्याची भुर्जी बनवताना मग कांदा टोमॅटो वगैरे सगळं आधी चिरून ठेवलेलं होतं आणि इथे तेलामध्ये ना कांदा जो आहे तो परतण्यासाठी मी ठेवलेला होता। आता कांदा जो आहे तो आपल्याला अगदी असा लालसर जो आहे तो होऊन द्यायचा, जेणेकरून त्याची जी टेस्ट आहे तर ती छान येते। नाहीतर कांदा जर कच्चा राहिला ना तर मग ती भुर्जी जी आहे ती खायला सुद्धा इतकी छान अशी लागत नाही। आता इथे टोमॅटो जो आहे तर तो सुद्धा आता मी व्यवस्थित असा परतून घेणार आहे। आता टोमॅटो जर तुम्हाला लवकर परतावा असं जर वाटत असेल तर त्यामध्ये ना चिमूटभर जे मीठ असतं ना तर ते टाकायचं वरून, जेणेकरून टोमॅटो जे आहेत तर ते अगदी सॉफ्ट होतात आणि लवकर ते सॉफ्ट बनले की आपली चटणी जी आहे ती लवकर तयार होते। तर आता इथे टोमॅटो बघा व्यवस्थित असे सॉफ्ट झालेले आहेत, मग त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर जी आहे ना तर ती सुद्धा ॲड केली आणि चवीनुसार यामध्ये लाल तिखट जे आहे ना तर ते सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आता तिखटाची चव ही प्रत्येकाची वेगळी असते, आता मी यामध्ये मिरची पावडर टाकते, कोणी कोणी कांदा मसाला सुद्धा यामध्ये टाकू शकतं, पण जसं आता आम्हाला लागते त्याच पद्धतीने मी बनवत असते। आता लाल मिरची यामध्ये टाकलेली आहे आणि सोबतच चवीनुसार मीठ। तर जर तुम्ही फक्त एवढंच जरी टाकलं ना बघा तरी सुद्धा आपली कांदा आणि टोमॅटोची चटणी जी आहे ना तर ती अगदी सहजासहजी बनवून तयार होते। अशाच पद्धतीने मी कांदा आणि टोमॅटोची चटणी सुद्धा बनवत असते, पण आता मला भुर्जी बनवायची आहे तर मग आता म्हटलं चला एक जे आहे तर ते सुद्धा मी फोडून घेतलेले आहेत यामध्ये। आणि आमच्याकडे कोंबड्या आहेत तर त्याच्यामुळे अंडी जी आहेत तर ती आमच्या घरामध्ये अवेलेबलच असतात आणि गावरान अंडी आहेत त्याच्यामुळे ती दिसताना सुद्धा तुम्हाला छोट्या साईजमध्ये जे आहेत ना तर ते दिसत असतील। तर आता भुर्जी बनवताना आहेत ना त्याला एकसारखं असं हलवत राहायचं, जेणेकरून ते खाली तव्याला चिटकणार नाही आणि जरी तव्याला चिटकलं तरी सुद्धा काहीच हरकत नसते, आपण जर सतत हलवत राहिलं तर भुर्जी जी आहे ती आपली अजिबात करपत नाही। तर आता इथे व्यवस्थित बघा सगळं जे आहे ते मी मिक्स करून घेत आहे आणि हे सगळं जे आहे ना तर ते मी भाकरीच्याच तव्यामध्ये बनवून घेते, जेणेकरून जास्त भांड्यांचा पसारा जो आहे तो सुद्धा होत नाही, कारण की भुर्जी जी आहे तर ती मला थोडीशीच बनवायची होती। अंड्याची भुर्जी खायला सुद्धा छान लागते जर गरमागरम भाकर असेल तर त्यासोबत। तर आता इथे बघा
आपली भुर्जी जी आहे तर ती आता तयार झालेली आहे। तर आता इथे मी गॅस बंद केला आणि एका छोट्याशा कुंड्यामध्ये ही जी भाजी आहे ना तर ती काढून ठेवली, जेणेकरून तवा जो आहे तो आपल्याला घासण्यासाठी रिकामा होईल। त्यानंतर मग बाहेरची जी काही क्लिनिंग असते तर ती मी करायला घेते। आता किचनची क्लिनिंग जी आहे तर ती तुम्ही बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओजमध्ये पाहिलेली आहे, त्याच्यामुळे आता मी काही ती शेअर केलेली नाही। म्हटलं किचनची क्लिनिंग तुम्ही बऱ्याच वेळा पाहता म्हणून मग आता ते मी शेअर नाही केलेलं। त्यानंतर मग डायरेक्ट हॉलची जी क्लिनिंग आहे, डस्टिंग वगैरे जी आहे तर ती करायला घेतली। आणि आता जीविकाचं जेव्हापासून स्कूल सुरू झाले ना बघा, तेव्हापासून येत ना घरामध्ये जे खेळण्यांचं प्रमाण आहे किंवा जे काही पसाऱ्याचं प्रमाण आहे ते थोडंसं कमी झालेलं आहे। थोडंसं म्हणण्यापेक्षा बरंचसं कमी झालेलं आहे, कारण की सुट्टीच्या दिवसांमध्ये भरपूर असा पसारा तिचा घरामध्ये असायचा। पण आता स्कूल सुरू झाल्यापासून तिचं प्रमाण जे आहे ते खेळण्याचं थोडंसं कमी झालेलं आहे। त्याच्यामुळे घरामध्ये क्लिनिंग करताना सुद्धा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पटकन क्लीन होतात। आणि पावसाळ्याचे दिवस आहेत तर त्याच्यामुळे धूळ जी आहे ना ती इतक्या प्रमाणात घरामध्ये नाही येत, पण तरी सुद्धा सवय लागलेली असते आपल्याला बघा अशा क्लिनिंगची। आणि ती क्लिनिंग जर आपण नाही केली ना तर आपल्या मनामध्ये असं काहीतरी राहून जातं की एखादी गोष्ट जी आहे तर ती क्लिनिंग करायची आपली राहिलेली आहे। तर आता सगळं फर्निचर वगैरे जे आहे ना तर ते मी एका नॅपकिनने व्यवस्थित असं पुसून घेते। आणि एकदा क्लिनिंगला सुरुवात केली ना की मग सगळं फर्निचर जे आहे ते मी एकदाच क्लीन करते। म्हणजे एखादं काम जर करायला घेतलं तर मग तेच पूर्ण करायचं। आणि बघा अशी क्लिनिंग केली ना तर आपलं घर सुद्धा खूप छान दिसतं, नीटनेटकं दिसतं आणि बघणाऱ्याला सुद्धा ते छान वाटतं आणि आपल्याला सुद्धा आपलं घर सुंदर असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं। त्याच्यामुळे ही जी क्लिनिंग असते ना ती आवर्जून करावी। जास्त वेळ बघा लागतच नाही, अगदी झटकीपट क्लिनिंग जी आहे ती होऊन जाते। पण जर आपण एकदम सगळा कामाचा लोड घेतला ना तर मग ही जी क्लिनिंग आहे ना ती आपल्याला बराच वेळ करायला लागते आणि त्याच्यामुळे कामाचा कंटाळा सुद्धा येतो। त्याच्यामुळे अधूनमधून अशी क्लिनिंग जी आहे ना घराची ती करून घ्यायची, जेणेकरून एकदम आपला कामाचा जो लोड असतो तर तो कमी होऊन जातो। तर आता इथे कम्प्युटरच्या टेबलवरती सुद्धा थोडीशी धूळ होती, तर मग ती सुद्धा क्लीन करून घेतली लगेचच। आणि जीविकाचा जो टॅब होता तर तो सुद्धा चार्जिंगला लावून घेतला, कारण की पावसाळा म्हटलं की लाईट कधी जाईल आणि कधी येईल याचा काहीच अंदाज नसतो। म्हणून मग म्हटलं चला मोबाईल सुद्धा चार्जिंग वगैरे करून घेऊयात आणि मग त्यासोबतच क्लिनिंग सुद्धा होईल। तर आता बघा हा फायनल लुक होता क्लिनिंगचा आणि बघा किती छान वाटते अशी क्लिनिंग केल्यानंतर, मन अगदी प्रसन्न होऊन जातं। तर चला आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा। उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।